स्तोत्रसंहिता अध्याय 15 एक वचनापासून पुढे. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील तुझ्या पवित्र डोंगरावर? म्हणजे असं म्हटलं आहे की तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही, अधमाला तुच्छ लेखितो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करीतो, आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही, आपला पैसा वाढीदिडीला लावित नाही, निरपराध्यांची हानी करण्याकरिता लाज घेत नाही, तो जो असा वागतो तो कधीही ढळणार नाही. इथे म्हटलं आहे की जो असा वागतो तो कधीही ढळणार नाही. स्वर्गामध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये हे 12 लक्षणं आढळून येतात. ते कोणते आहेत याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. स्वर्ग लोकामध्ये जाणाऱ्या लोकांच्या जीवनात या भूतलावर त्यांच्या जीवनामध्ये सर्वात पहिलं आढळून येणारं लक्षण म्हणजे ते प्रामाणिक असतात. दुसरी गोष्ट, ते धार्मिकतेने चालत असतात. तिसरी गोष्ट, ते असत्य बोलत नाहीत, याचा अर्थ नेहमी खरंच बोलणं. चौथी गोष्ट, ते चुगली करत नाहीत, ते इतरांविषयी काही वाईट करीत नाहीत, वाईट निंदा पसरवित नाहीत. पाचवं, सोबत्याचं वाईट करत नाहीत. सहावी गोष्ट, ते निंदा करीत नाहीत. सातवी गोष्ट, त्यांच्या नजरेत जे हीन आणि टाकाऊ दिसून येतं याचं कारण हे की ते पापाचा द्वेष करतात. हे सर्व काही मी तुम्हाला मागील दिवसांपासून सांगत आलेलो आहे. या सर्व विषयांबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. हे सर्व 12 विषय मी तुम्हाला सांगण्याची आशा करत आहे. यानंतर आपल्याला काय दिसून येतं माहीत आहे? परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या लोकांना आधार देत असतो. 8वं लक्षण जे दिसून येत असतं ते कोणतं आहे? स्वर्गामध्ये जाणारे जे लोक आहेत, आम्ही सर्वजण स्वर्गामध्ये जाऊ अशा प्रकारचा विश्वास आपल्यामध्ये दिसून येत असतो. जितक्यांनीही प्रभू येशू ख्रिस्तावर प्रभू म्हणून विश्वास ठेवला आहे, आपण सर्व लोक स्वर्गामध्ये जाऊ. हाच बायबलचा सारांश आहे. जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला तुमचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारला आहे, म्हणजे जर तुम्ही मनापासून पश्चाताप केलेला असेल, तर नव्याने जन्मल्याचा जो परिणाम असतो त्याचे जे फळ असतात ते दिसून येतात. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो, तो पवित्र परमेश्वर तुमच्यामध्ये जेव्हा तो वस्ती करू लागतो, तेव्हा तुम्ही आत्मिक रीतीने बदलून जाता आणि तुमच्यात आत्म्याचे फळ दिसून येतात. देवाचा दास योहान याने अशा प्रकारे म्हटलं की तुमच्यामध्ये पश्चातापास योग्य असे फळ दिसून आले पाहिजेत. ज्याचं तारण झालेलं आहे तो आपल्या तारणाऱ्याला आपल्या कृतीमधून दाखवत असतो. पवित्र आत्म्याने भरलेला मनुष्य आत्म्याच्या फळांना त्याच्या कृतीमधून दाखवत असतो. स्वर्गात जाणार असणारा व्यक्ती या भूतलावरती तो त्या व्यक्तीप्रमाणे असणारा व्यक्ती दिसून येत असतो. त्याच्यामध्ये हे कृत्य दिसून येत असतात. ते सर्व कृत्य कोणते आहेत? तो सात्विकपणे जीवन जगतो, धार्मिकतेने तो चालत असतो, तो लबाडी न करता जीवन जगतो, तो कोणाचीही चुगली न करता जगतो, तो कोणाचीही निंदा करत नाही, तो कोणाचं वाईट करीत नाही. एवढंच नाही तर तो पापाचा तिरस्कार करतो. आज काही विषय मी लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. काही विषय तुमच्याशी वाटून राहिलेले विषय तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेल. 8वी गोष्ट, तो परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या लोकांचा सन्मान करतो. स्वर्गामध्ये जाणारे जे लोक आहेत या भूतलावरती त्यांच्या जीवनात आढळून येणारं लक्षण हे एक आहे. तो परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या लोकांचा सन्मान करतो. जर एखादा व्यक्ती कोणा व्यक्तीचा सन्मान करत असेल, याचा अर्थ तो समोरच्या व्यक्तीला आपल्यापेक्षा थोर मानतो. आपल्या समोरील व्यक्तीला आपल्यापेक्षा जर मोठं समजायचं असेल तर सर्वात पहिलं तुमच्यामध्ये नम्रता असायला हवी, लीनता पाहिजे. कृपा करून लक्ष देऊन ऐका. माझ्यापेक्षा दुसरं कोणी मोठं नाही असं समजणाऱ्या लोकांचा गर्व त्यांना खाली पाडत असतो. माझ्या आजूबाजूला राहणारे लोक योग्य आहेत, ते माझ्यापेक्षा जास्त आदरणीय आहेत, ते माझ्यापेक्षा जास्त चांगले आहेत असं म्हणणारा स्वभाव तर केवळ लीनतेचं लक्षण आहे. ज्यांच्यामध्ये लीनता आहे त्यांच्यामध्ये हा स्वभाव असतो. आपल्या समोरील व्यक्तीचा जर आदर करायचा असेल तर मान्य करा की तो तुमच्यापेक्षा योग्य आहे. हे मान्य केलं पाहिजे. हे मान्य करण्याच्या व्यक्तिमत्वालाच लीनता असं म्हणतात. याचा अर्थ जे स्वर्गात जाणारे लोक असतात त्यांच्यामध्ये सामान्यपणे आढळून येणारा गुण तर नम्रता असतो. कृपा करून लक्ष द्या. गर्विष्ठ लोकांना स्वर्गामध्ये जाण्याची कोणतीही संधी नसते.
मनुष्याच्या नाशापूर्वी त्याचे अंतकरण गर्विष्ठ असते, पण गौरवापूर्वी विनम्रता येते, आज्ञाधारकपणा येतो. दीनता, सहनशीलता हे सर्व काही झाडाच्या फांदीवरील फळांसारखे असतात. राईट फ्रेंड्स, स्वर्गात जाणाऱ्या लोकांमध्ये आढळून येणारे जे लक्षण असतात ती आहे लीनता. नम्र लोक काय करत असतात माहीत आहे? आपल्यापेक्षा समोर असणाऱ्या व्यक्तीला अधिक महत्त्व देत असतात, ते त्यांचा सन्मान करतात. आजचा प्रश्न असा आहे, कोणाला कधी तुम्ही स्वतःपेक्षा मोठं मानलं आहे का? जर तुम्ही मोठं मानत असाल तर तुम्ही त्यांचा सन्मान कराल. मोठं समजत असाल तर तुम्ही त्यांची प्रशंसा कराल. मोठं समजत असाल तर तुम्ही त्यांचा आदर कराल. कल्वरी टेम्पल जे आहे यावरती परमेश्वराने मोठी कृपा केली आहे. कल्वरी टेम्पलमध्ये कितीतरी परमेश्वराच्या सेवकांचा सन्मान करण्यात आला. कल्वरी महोत्सवमध्ये जेव्हाही आम्ही आयोजन करतो तेथील स्थानिक क्षेत्रांमधील सर्व देवाच्या सेवकांचा त्यांना स्टेजवरती बोलवून त्यांचा आम्ही आदर करत असतो. त्यांचा सन्मान करण्यात येतो, त्यांचं अभिनंदन करण्यात येतं. मी आणि माझं कुटुंब कल्वरी टेम्पलच्या फॅमिली बरोबर मिळून जेथेही जातो तेथे आम्ही त्यांच्यासाठी चांगले सूटचे कापड, त्यांचा आदर करून त्यांचा सन्मान करून कल्वरी टेम्पलच्या वतीने देण्यात येतो. हा नियम आहे. या सेवकाने परमेश्वराच्या सेवकांचा सन्मान केलेला आहे. माझ्यापेक्षा अधिक माझ्या समोरचे सेवक एक मोठे दास आहेत, म्हणून त्यांचा सन्मान करणं देवाने मला शिकवलेलं आहे. जवळपास तुम्हाला माहीत आहे का, देवाच्या गौरवासाठी हे मी तुम्हाला सांगत आहे, आतापर्यंत 70,000 पास्टर्सना कपडे देण्याची महान कृपा, विशिष्ट प्रकारच्या सूटचा कापड देण्याची महान कृपा देवाने त्याच्या दासाला आणि आमच्या कुटुंबाला दिली. जितकेही पास्टर भेटतात, देवाने आमच्यावर ही कृपा केली की हजारो सेवकांना कपडे देता आले. ही किती आशीर्वादाची गोष्ट आहे. हे कसं झालं? कारण की ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, ते सर्वोत्कृष्ट सेवा करत आहेत, त्यांचा सन्मान केला पाहिजे असं मन परमेश्वराने दिलं आहे. यामुळेच हे शक्य झालं. एवढंच नाही तर देवाचे दास जे देवामध्ये झोपी गेले आहेत, RRK मूर्ती यांचा कल्वरी टेम्पलमध्ये सन्मान करण्यात आला. ब्रदर राज बाबू यांचा देखील कल्वरी टेम्पल महोत्सवमध्ये सन्मान करण्यात आला. आज आपल्यामध्ये जे सेवा कार्य करत होते, जी सॅम्युएल, हे कल्वरी टेम्पलमध्ये त्यांचाही सन्मान करण्यात आला. जे मोठी सेवा करत आहेत जसं जोशी साहेब, त्यांचा देखील इथे सन्मान करण्यात आला. आपण पाहिलेलं आहे की शुभवर्तमानाचा प्रचार करणारे देवाचे सेवक पास्टर जयपॉल यांचा देखील कल्वरी टेम्पलमध्ये सन्मान करण्यात आला. यसन्ना यांच्यावर देखील पूर्ण मनापासून मी प्रेम करतो. त्यांचा आदर करून मी त्यांना देखील आमंत्रण पाठवलं होतं. मी तुमचा सन्मान करू इच्छितो असं मी त्यांना सांगितलं, परंतु ते त्या दिवशी येऊ शकले नाहीत. त्यांचा सत्कार करण्याची माझी इच्छा होती, परंतु करू शकलो नाही. एवढंच नाही तर आपल्या आईवडिलांचा देखील सन्मान केला पाहिजे. यस, मी माझ्या आईवडिलांचा देखील सन्मान केला आहे. सासू सासऱ्यांचा मी आदर केला. देवाच्या सेवकांचा मी आदर केला. मेंढपाळांचा आदर करण्याची देवाने मला कृपा पुरवली. एवढंच नाही तर ज्यांनी मला त्रास दिला त्यांचा देखील मी सन्मान केलेला आहे. ज्यांनी माझा अपमान केला त्यांचा देखील आदर केला आहे. आत्तामध्ये असे कोणीतरी होते ज्यांनी स्टेजवर येऊन माईकमध्ये माझ्याबद्दल मनाला वाटेल तसं बोलू लागले. मनाला वाटेल त्याप्रमाणे ते बोलले. त्यांच्या एका व्यक्तीने मला सांगितलं, ब्रदर, त्या व्यक्तीने तुमच्याकडून मदत घेऊन बाहेर जाऊन ते तुमच्याविषयीच विरोधात बोलत होते. फार विरोधामध्ये येऊन त्यांनी म्हटलं, स्टेजवर ते गेले आणि तुमच्याविषयी बाहेर जाऊन मनाला वाटेल त्या प्रकारे बोलत होते असं त्यांनी सांगितल्यावर माहीत आहे, सर्वात पहिली मी प्रार्थना केली, परमेश्वरा. त्यांनी माझ्याकडे येऊन मला मदत मागितली होती. माझ्या समोर येऊन हात पसरून त्यांनी मला म्हटलं की ब्रदर, मला जगणं कठीण होत आहे. अशी विनवणी करणाऱ्याची मी मदत केली आहे. आता तो व्यक्ती ज्याने मदत केली आहे त्याचे हात कापू पाहत आहे, तर मी त्याविषयी काय करू? देवाने म्हटलं की तू त्याला क्षमा कर. एवढंच नाही तर त्याच्यासाठी आणि त्याच्या पत्नीसाठी तू कपडे दे. माहीत आहे काय केलं? ख्रिसमसच्या दिवशी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला खूप चांगले कपडे, खूप महागडे कपडे विकत घेऊन पॅकिंग करून आणि त्यामध्ये ग्रीटिंग कार्ड ठेवून ख्रिसमसच्या दिवशी समेटाची भेट म्हणून परमेश्वराने मनुष्य जे त्याच्यापासून दूर झाले होते त्यांच्याशी समेट करण्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला पाठवलं. ख्रिसमसच्या दिवशी मला समेट पाहिजे आहे असं सांगून एका व्यक्तीच्या हाती मी ते कपडे पाठवले. ज्यांनी माझा तिरस्कार केला त्यांचा देखील सन्मान करण्याची कृपा देवाने मला पुरवली. एक दिवस एका मीटिंगमध्ये तिथे एका कोपऱ्यामध्ये बसलेलो असताना प्रभूचे एक अद्भुत सेवक येऊन तिथे येऊन बसले.
जेव्हा ते आले तेव्हा तत्काळ जाऊन मी त्यांच्या हातामध्ये शेक हँड देण्याचा प्रयत्न केला. शेक हँड करण्यासाठी माझ्याकडे पाहून त्यांनी हात पुढे केला आणि त्यांना काय वाटलं माहिती नाही, त्यांनी हात लगेच मागे घेतला. शेक हँड देखील केलं नाही. मी कधीही त्यांचं काही केलं नाही, कोणतं नुकसान केलं नाही. मी त्यांना देवाचे मोठे सेवक समजतो आणि आज देखील हेच करतो. त्यांनी माझ्याशी हात देखील मिळवला नाही. मी केवळ हात मिळवू इच्छित होतो, परंतु त्यांनी हात मिळवला नाही. प्रभू, यावेळेला आता मी काय करू ते हात मिळवू इच्छित नाहीत. परमेश्वराने काय सांगितलं माहीत आहे? त्यांना तू तुझ्या मंडळीमध्ये बोलावून त्यांचा तू सन्मान कर. त्या प्रभूच्या दासाला मी कल्वरी टेम्पलमध्ये बोलावलं. सोन्याची अंगठी त्यांना घातली, त्यांना चेअरवरती बसवून त्यांना शॉल दिली, फुलांचा हार घातला व गिफ्ट देऊन मी त्यांचा सन्मान केला. मी तुम्हाला यासाठी हे सांगत आहे फ्रेंड्स, जर तुमच्यामध्ये परमेश्वर आहे तर तुमच्यातील गर्व तुम्ही क्रुसावरती खिळवतात. अहंकार म्हणजे मी आहे, मीच सर्व आहे हा अहंकार जर क्रुसावरती खिळला तरच, व ख्रिस्ताला जर तुम्ही तुमच्या कृतीत दाखवू शकता तर या भूतलावरती येशू ख्रिस्ताचे साक्षीदार म्हणून तुम्ही जगू शकता. हे सर्व कधी शक्य होऊ शकेल? जेव्हा तुमच्यामध्ये नम्रता येईल तेव्हाच हे शक्य होईल. ज्यामध्ये नम्रता असते केवळ तोच इतरांना क्षमा करू शकतो. नम्र असणारा मनुष्यच इतरांना आपल्या स्वतःपेक्षा अधिक समजू शकेल. आज अनेकशे लोक इतर लोकांचा सन्मान करत नाहीत कारण त्यांच्यामध्ये गर्व असतो. ते दुसऱ्या व्यक्तीबरोबर बोलत नाहीत का? कारण की त्यांच्यामध्ये घमंड असतो. जर कोणी मोठे व्यक्ती त्यांच्या समोर असतील तर ते त्यांच्याबरोबर आदराने बोलत नसतात. मर्यादेने ते त्यांच्याबरोबर वागत नाही. कारण काय माहितीये? गर्व. गर्वासाठी दुसरा कोणता शब्द आहे माहितीये? फॅट. इंग्लिशमध्ये फॅट म्हणतात. याचा अर्थ चरबी. आज बऱ्याचशा लोकांना ही गोष्ट चढलेली आहे. माहितीये कोणती? चरबी. त्यांच्या बाजूला जितकेही माणसं असतात त्यांना ते माणसं समजत नाही. याचं कारण काय आहे? चरबी आहे. त्यांच्या आजूबाजूला त्यांच्यापेक्षा वयाने मोठे लोक असतात, त्यांना देखील ते सन्मान देत नाही. याचं कारण काय आहे? चरबी. त्यांच्यापेक्षा वयाने जे मोठे आहेत, जे परमेश्वराची सेवा करतात, त्यांचा ते आदर करत नाहीत. याचं कारण काय आहे? चरबी. हे कोणाच्याही जीवनासाठी चांगलं नाही, हे मी तुम्हाला विनंती करून सांगत आहे. विल्यम केरी जे परमेश्वराचे खूप महान सेवक होते, त्यांनी येऊन भारत देशात देवाची सेवा केली. संपूर्ण बायबलचं 40 भाषेमध्ये त्यांनी भाषांतर केलं. युनिव्हर्सिटीची त्यांनी स्थापना केली. बँकिंग सिस्टमची त्यांनी सुरुवात केली. भारत देशामध्ये बँकिंग सिस्टम त्यांनी आणली. विल्यम केरी यांनीच ती सुरुवात केली होती. एवढंच नाही तर सतीची जी चाल होती, अशा प्रकारच्या प्रथेला बंद करण्यासाठी राजा राम मोहन राय यांना भेटून त्यांनी खूप मोठा संघर्ष केला आणि याचं प्रतिफळ म्हणून ती चाल त्यांनी बंद करण्यासाठी प्रयत्न चालवले. एवढं अद्भुत कार्य केलं. इंग्लिशमध्ये व संस्कृतमध्ये डिक्शनरी बनवली व त्या काळी भारत देशामध्ये विल्यम केरी यांचं एक पोस्टल स्टॅम्प देखील रिलीज करण्यात आलेलं होतं. एवढं अद्भुत असं कार्य विल्यम केरी यांनी प्रेमाने केलेलं होतं. एक दिवस त्यांचा सन्मान केला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय एका प्रांतातील लोकांनी घेतला. जेव्हा त्यांच्या सत्काराची सभा चालू होती, अनेक लोकांनी येऊन त्यांची प्रशंसा केली. विल्यम केरी यांच्याविषयी ते कौतुक करू लागले. समोरच्या व्यक्तीचा सन्मान करणं, त्यांची प्रशंसा करणं हे चांगल्या गुणाच्या व्यक्तीचे चिन्ह आहेत. समजत आहे ना? समोर असणाऱ्या व्यक्तीचं कौतुक करणं आणि त्यांचा सन्मान करणं व समोरील व्यक्तीच्या चांगुलपणाची प्रशंसा करणं हे चांगल्या मनुष्याचं लक्षण आहे. सद्गुण नसणाऱ्या व्यक्तीमध्ये हे वैशिष्ट्य नसतं. वाईट गुण असणारा मनुष्य समोरच्या व्यक्तीचा सन्मान करणार नाही. समोर असणाऱ्या व्यक्तीमध्ये ते चांगल्या गोष्टी पाहत नाही. त्यांच्यामध्ये असणारं मनुष्यत्व त्यांना दिसत नाही. ते त्यांच्यामधील असणारी आत्मीयता पाहू शकत नाही. कारण काय आहे? त्यांच्यामध्ये असतो गर्व. तो गर्व त्यांना चारित्र्यहीन बनवित असतो. पुढे काय घडलं तुम्हाला माहीत आहे? जेव्हा सर्व लोक त्यांचा सन्मान करत होते, आदर करत होते, तेव्हा मध्येच एका व्यक्तीने उठून जेव्हा त्यांचा वेळ आला तेव्हा या व्यक्तीने अशा प्रकारे बोलायला सुरुवात केली. तो काय बोलला माहीत आहे? विल्यम केरी यांनी खूप मोठं कार्य केलं आहे असं तुम्ही सांगत आहात आणि त्यांच्या सन्मानासाठी खूप मोठी सभा ठेवली आहे. तुम्ही त्यांचा सत्कार करत आहात, सन्मान करत आहात, त्यांच्याविषयी चांगलं बोलत आहात. तुम्हाला खरं माहीत आहे? खरं तर या विल्यम केरीचा व्यवसाय कोणता होता, त्यांचा उद्योग कोणता होता, तुम्हाला माहीत आहे का? असं बोलून विल्यम केरी हे आफ्टर ऑल बूट तयार करणारा एक मनुष्य आहे. हे तर चप्पल शिवणारे आहेत. अशा या चप्पल बनविणाऱ्या व्यक्तीचा, बूट बनविणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही सन्मान करता, म्हणून याविषयी मला कौतुक वाटतं. पहा, वाईट गुण असणारा, गर्वाने भरलेला जो व्यक्ती असतो, तो समोर असणाऱ्या व्यक्तीचं मोठं कार्य स्वीकारण्यासाठी तयार नसतो. त्याच्यातले जे गुण असतात तेच वाईट असतात. तेव्हा सर्व लोकांना आश्चर्य वाटलं. ते बोलले, आम्ही त्यांचा सन्मान करण्यासाठी सभा केली आहे. लोकांकरिता त्यांनी जे मोठं कार्य केलं त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण सभा आयोजित केली आहे. हा शिष्टाचार नसणारा मनुष्य कशा प्रकारे बोलत आहे?
याचं बोलणं आता कोण बंद करू शकेल असा विचार कोणाच्या तरी मनामध्ये आला असेल. यामध्येच तेव्हा विल्यम केरी उठले. तो मनुष्य त्यांच्याविषयी हे सर्व बोलल्यावर बसला. तेव्हा विल्यम केरी काय बोलले माहीत आहे? माझ्याविषयी मोठमोठ्या लोकांनी खूप मोठमोठ्या गोष्टी बोलल्या आहेत. मी बूट बनविणारा आहे, मी चप्पल बनविणारा आहे, यांनी खूप चांगल्या प्रकारे माझ्याविषयी सांगितलं आहे. परंतु महाशय, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. काय आहे असं तो पाहू लागला. तेव्हा ते बोलले की मी बूट बनवित नाही, मी चप्पल बनविणारा नाही, मी जुन्या चपला शिवणारा आहे. मी काही चप्पल बनविणारा नाही, नवीन बूट तयार करणारा नाही, मी तर बूट पॉलिश करणारा एक माणूस आहे. तुमच्यासारखे मोठे लोक येऊन जेव्हा बूट ठेवतात तेव्हा त्यांचे बूट मी पॉलिश करत असतो. तुटलेल्या चपला आणून तुम्ही माझ्या समोर ठेवल्या तर त्या तुमच्या चपला मी शिवून देण्याचं काम करतो. मी काही नवीन बूट बनवित नाही, मी नवीन चपला देखील बनवत नाही, मी तर जुन्या चपला शिवणारा एक साधारण असा गरीब चांभार आहे. गर्वाने भरलेल्या त्या व्यक्तीच्या स्वभावाला कोणी खाली पाडलं तुम्हाला माहीत आहे? नम्र असणाऱ्या त्या मनुष्याने. ही आहे नम्रता. त्या दिवशी विल्यम केरी यांनी नम्रता प्रगट करून व नम्रपणे बोलून त्या दिवशी सर्व लोकांनी कोणता पाठ शिकला असेल माहीत आहे? याला चांगला धडा शिकवला. मान वर करण्याच्या लायकीचा नाही ठेवला. कृपया ऐका. गर्वाला खाली करणारी नम्रताच आहे व नम्रतेला दूर करणारा तर गर्व आहे. तो गर्व, त्या गर्वाला स्वर्गात जाण्याची संधी नाही. कारण माहीत आहे, गर्व करणारा तो सैतान एका समयी एक मुख्य देवदूत होता. एकेकाळी देवाच्या समोर असणारा तो एक मुख्य देवदूत होता. गर्व केल्यामुळे त्याला स्वर्गामधून खाली टाकण्यात आलं. तेथे गर्वासाठी जागा नाही, गर्व करणाऱ्यासाठी जागा नाही. पहा, आजच्या दिवशी जर तुमच्यामध्ये गर्व असेल तर कृपा करून आजच्या दिवशीच तो तुम्ही दूर करा. का? कारण की गर्विष्ठ लोकांना स्वर्गामध्ये जाण्याचा कोणताही चान्स नाही. गर्विष्ठ मनुष्य समोरच्या व्यक्तीला आपल्यापेक्षा मोठा मानूच शकत नाही. स्वर्गात जाणाऱ्या लोकांमध्ये कोणतं लक्षण असतं माहीत आहे? आपल्या आजूबाजूच्या लोकांना ते आपल्यापेक्षा मोठं समजतात. कदाचित ती तुमची नोकरीची जागा असेल, जिथे काम करता तिथे असू शकेल, जिथे शिकता तिथे असू शकेल, किंवा जिथे सेवा करता तिथे असेल, किंवा मंडळीमध्ये असू शकेल. समोरील व्यक्तीची चेष्टा करणं किंवा समोरील व्यक्तीला तुच्छ समजणं, समोरच्या व्यक्तीला फटकून दूर करणं, त्यांना जनावराप्रमाणे वागणूक देणं, त्यांचा अपमान करून त्यांच्याशी बोलणं, हे आत्मिकतेचं लक्षण अजिबात नाही. समोरचा व्यक्ती जास्त मोठा व्यक्ती नसेल, कदाचित तो जास्त शिकलेला नसेल, समोर असणारा व्यक्ती कदाचित इतर जातीचा व्यक्ती असू शकतो. कृपा करून लक्ष द्या. जर तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे तर ते तुमच्या जातीमुळे, तुमच्या शिक्षणामुळे, तुमच्या सौंदर्यामुळे अजिबात नाही, तर त्याने तुम्हाला दिलेल्या मूल्यामुळे आहे. ते देवाने निर्माण करण्यात आलेले लोक आहेत. ते परमेश्वराचे मुलं आणि मुली आहेत. आज असे देखील लोक आहेत जे जातीकडे पाहून सन्मान करत असतात, धनसंपत्तीकडे पाहून आदर करतात, त्यांच्या पदाकडे पाहून, त्यांच्या ज्ञानाकडे पाहून, त्यांच्या हुद्द्याकडे पाहून, त्यांच्या सर्व धनसंपत्तीकडे पाहून त्यांना इज्जत देत असतात. परंतु जो खरा आत्मिक व्यक्ती असतो तो या सर्व गोष्टींकडे पाहून इज्जत करत नाही. त्याच्यामध्ये असणाऱ्या लीनतेमुळे तो समोरच्या व्यक्तीचा आदर करत असतो. मी विचारतो, तुमच्या वयापेक्षा जे मोठे आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही आदराने वागत असता का? तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही स्वतःपेक्षा मोठं समजता का? किंवा तुम्ही त्यांच्याशी गर्विष्ठपणे बोलत असतात? सावध रहा. गर्व हा अधपतनाकडे घेऊन जातो. नम्रता गर्वाला आपल्यापासून दूर करते. स्वर्गात जाणाऱ्या व्यक्तीमध्ये कोणते लक्षण आढळतात माहीत आहे? समोरच्या व्यक्तीला आपल्यापेक्षा मोठं मानून ते त्यांचा आदर आणि सन्मान करतात. पवित्र पिता, तू सरळ आणि स्पष्टपणे आमच्याशी बोललेला आहेस. स्वर्गात जाणारे लोक या भूतलावर कसे असतात, कसे राहिले पाहिजे स्पष्टपणे सांगितलंस. देवा, जर तसे गुण आमच्यामध्ये नसतील तर त्या बाबतीमध्ये तू आमची मदत कर. प्रार्थना करत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू दर्शन दे बापा. तू स्पष्टपणे आमच्याशी बोललेला आहेस. तुझी आम्ही स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. देवा, आमच्या देशाला आणि आमच्या राज्याला तू आशीर्वाद दे. या प्रार्थनेमध्ये जितकेही लोक आमच्याशी जुडलेले आहेत त्या सर्वांना तू आशीर्वाद दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ही प्रार्थना मागत आहे बापा. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.